श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत मंडळी? खूप दिवसातनं आपला ब्लॉग येत आहे. काय करणार आहे, पाहुण्यांनी घर भरलं होतं आणि व्हिडिओ काढायला वेळ नव्हता आणि काढलं तरी सोडायला टाईम नव्हता. तर चला, बघू शकताय तुम्ही, आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेचा हा व्हिडिओ खूप दिवसांनी आलेला आहे. पौर्णिमा होऊन आता 2-3 दिवस झालेला आहे. पौर्णिमा खरं तर संडेला झाली पौर्णिमा आणि मग माझी ही संडेची संध्याकाळची तयारी बघू शकताय तुम्ही. सकाळी काय करणार आहे, असं काही झालं होतं की मला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. त्यामुळं ही पूजा संध्याकाळीच केली. सत्यनारायण पूजा पण आणि हळदीचं लेपन वगैरे पण सगळं काही ते संध्याकाळीच केलं. तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने ही आपली नेहमीच तुम्ही बघताय हळदीचं लेपन, त्यानंतर उंबऱ्यावरती छान असं रांगोळी आणि सहस्त्रदल कमलचं साचा काढलेला आहे. तर ह्या पद्धतीने मी नेहमीच अशी पूजा करते. कोणतरी पाहुणे वगैरे आलं की आपलं सगळं नेमधर्म किंवा आपलं देवपूजा वगैरे सगळं राहतं. आणि तसंच काहीतरी झालं होतं आणि व्हिडिओमध्ये पण तसंच झालं. बरेचसे व्हिडिओ माझे राहून गेले सोडायचे. तर आता हे जुना व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर हे बघा, सत्यनारायणची पूजा झाली आणि मस्त शेवग्याची सुक्की भाजी, त्यानंतर तिखट डाळीची आमटी केली होती, वर भात होता, शिरा केला होता, चपात्या केल्या होत्या. मस्त असं सुंदर देवपूजा करून घेतली आणि सत्यनारायण पूजा पण आपली साधी भोळी मांडली. आता ही सत्यनारायण पूजा माझी 11 संकल्पामधली ही 7वी पूजा आहे. तर ही साध्या पद्धतीने पूजा मांडते मी. आणि आज पूजा केली, ज्या दिवशी पूजा केली त्याच दिवशी माझे मावश्या आणि आई मला तब्येत बरी नव्हती म्हणून बघायला आल्या होत्या. त्यानंतर पौर्णिमा होती, मग कुंचन सेवा कशी सोडणार मी? लक्ष्मीला तर प्रसन्न केलंच पाहिजे. विष्णुदेवांना जसं प्रसन्न केलं तसं लक्ष्मीला पण प्रसन्न केलं पाहिजे. म्हणून लक्ष्मीची पण कुंचन सेवा करून घेतली आणि विष्णुदेवांची इथं छान सत्यनारायण पूजा केली. आणि साहेबांनी आमच्या जे काही रिक्षावरचा धंदा केला होता ते मी इथं सत्यनारायण पूजेपुढे मांडलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपली ही साधी भोळी पूजा कशी वाटती, आणि नेहमी आपले डेली ब्लॉग येतात, आता इथून पुढे येतील. कारण काय होतं, असं काहीतरी झालं की प्रॉब्लेम होतं आणि मग व्हिडिओ टाकायला वेळ भेटत नाही. आणि तसंच काहीतरी झालं होतं. तर कशी वाटली ही पूजा तुम्ही बघू शकताय. आपल्या अंबाबाईला खूप छान असा मळवट भरलेला आहे. आणि आत्ता मी कुंचन सेवेसाठी गुलाबाचं फुलच यूज करत आहे, कारण महालक्ष्मीला गुलाबाचं फूल खूप प्रिय आहे. त्यामुळं गुलाबाचं फूल यूज केलेलं आहे. आणि आंब्याचे ढाळे वगैरे लावून आपली सत्यनारायण पूजा इथं छान अशी मांडून घेतलेली आहे. त्यानंतर रांगोळी काढून घेतली आणि खूप सुंदर अशी पूजा झाली. आणि मग काय, जेवणासाठी हे बघा बसलो आहे. मेनू खूप छान झालेला आहे. तिखट आमटी आहे, त्यानंतर इथं आपण बनवलेला आहे भात बनवलेला आहे, शिरा आहे, अख्खा शेवगा कुणाला आवडतो हा मसाला शेवगा केलेला आहे, असं छान सुक्क एकदम, आणि शिरा केलेला आहे. तर सगळ्यांची इथं अंगत पंगत बसलेली आहे. आणि मी बहिणीला आणि तिच्या मुलींना खूप मिस करत आहे. खूप दिवस मुली राहिल्या होत्या त्यामुळे छान वाटत होतं. तर इथं अंगत पंगत आमची 4-5 जणांची बसलेली होती. तर चला या आपलं पौर्णिमेचं जेवण करायला. आणि कशी वाटली पूजा पटकन कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.